महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नो परब्रह्मलिङ्गो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन उसरे चरण संताची उसरे चरण संताची चक्रपदाने कथे जाविदार चक्रपदाने कथे नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञजी उदरार्थावतारम कलंकांगती ज्योती कामोदी वक्त्रम कलानी शवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कराया दयाळ करुणा कराया दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे इथे नमस्कारुणी आता अभिनवाग विलासिनीच्या चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनीय आता सेवेसी आरंभिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा 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 धन्य प्रताप पायाचा माझा
आवाज येऊ द्या की जरा भवान्यानो विडल 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 हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणांचा अभंग असून उपदेश पर प्रकरणातील सेवेसाठी निवडला विढल 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 चलो अभंगावर विवेचन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पावन पवित्र दरबार अवजय पाठसांगवी म्हणजेच नायकिंदी वस्ती याच दरबारामध्ये आज हा किम निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे सर्वांना जरी ज्ञात असलं तरी कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य ठरवलं जातं ते म्हणजे का आलो आहे आपण इथं. आज 1 दिवसीय नामयज्ञ सोहळा म्हणजेच अन्नपूर्णा मातेचं आईंचं आज प्रथम वर्षश्राद्ध आहे आणि या आईंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त नायकिंदी परिवाराने हा 1 दिवसीय नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाराज जीवन जगत असताना माणसाला संसार हा तर करावाच लागतो, पण हा संसार करत असताना जरी परमार्थ नाही घडला तरी नायकिंदे दादांना असं वाटलं जात असताना आपल्या आईला काहीतरी शिदोरी बांधून द्यावी. काही जण म्हणतील काय शिदोरी बांधून देणार हे, पण जात असताना आज शेवटचा नैवेद्य आहे. आज आईला वाट लावलंय, वर्ष झालंय, आज 13वा मासिक आहे म्हणजे 13वा महिना आहे म्हणजेच वर्ष श्राद्ध आहे. आज मात्र आईचा जाण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आई या घरातून निघून गेल्यात म्हणजे आज शेवटचा नैवेद्य का दाखवावा, का वर्ष श्राद्ध करावं, काय होतं केल्याने, काय देता येतं त्या व्यक्तीच्या बरोबर, काय देता येतं ना. संसारातली एकही गोष्ट देता येत नाही, परंतु आज जे नामयज्ञ सोहळ्याचं जे पुण्य आहे ते बरोबर देता येतं आईच्या. का करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. असं कर्म करा माणसाने जीवन जगत असताना असं कर्म करावं की ज्याच्यामध्ये पुण्याचा संचय आहे, गटोडं बांधून घेता येईल, देताही येईल. असं जीवन जगत असताना, संसार करत असताना माणसानं काय करावं तर पुण्याचा संचय करावं. जीवन जगत असताना जरी नाही घडलं आम्हाला नामयज्ञ सोहळा तरी सुद्धा वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं का होईना नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन करावं. का वर्ष श्राद्ध करावं ऐका, माणूस मुक्तीला जाईल हे सांगता येत नाही. वर्ष श्राद्ध केल्याच्या नंतर माणसाला मुक्ती मिळेल हे अजिबात डोक्यात घ्यायचं नाही, परंतु प्रेत योनीमधून माणूस नक्कीच जीव योनीमध्ये जातो म्हणून वर्ष श्राद्ध केलं जातं. म्हणून वर्ष श्राद्ध करायचंय, माणसाला प्रेत योनीमधून बाहेर काढायचं आणि जीव योनीमध्ये पोहोचवायचं. याच्याकरिता वर्ष श्राद्ध करायचं, याच्याकरिता नामयज्ञ सोहळा करायचा. एक ना एक दिवस माणसाला तर जावं लागणार आहे, माणूस तर जाणार आहे. अरे जो जन्माला आला त्याचा एक दिवस निश्चित ठरलाय जाण्याचा. जसं माणूस जन्माला येतो तसा तो निघूनही जातो, पण जात असताना त्याने ठरवायचं काय काय बांधून न्यायचं, काय काय बांधून न्यायचं, कशाचा संचय करायचा. आज तसंच पावन पवित्र सण सुद्धा आहे, दसऱ्याचा सण आहे. माणसाला जायचं तर एक दिवस निश्चित आहे, पण आईंचं जाणं म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे पावन पर्वणीच म्हणायचं. 3.5 मुहूर्तापैकी आजचं एक मुहूर्त आहे ते म्हणजे पूर्ण आहे दसऱ्याचं. या दिवशी काहीच बघितलं जात नाही. दिवसभर असेल का, कुठल्या मुहूर्तावर कीर्तन उभं करावं, कुठल्या मुहूर्तावर ते नैवेद्य दाखवावं हे काहीच विचारायचं गरज लागत नाही. ब्राह्मणाकडे जायची सुद्धा गरज लागत नाही. का आज पूर्ण मुहूर्त आहे. आजचा दसरा का दसरा साजरा केला जातो, कशामुळं दसरा हेच नाव दिलं या सणाला, दसरा हे नाव का दिलं तर दसरा हे नाव का दिलं कारण प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आजच्याच दिवशी. रावण हा कसा होता, दशानंद होता, 10 शिरं होती, ती संपवली कुणी, माझ्या प्रभू रामचंद्रांनी. आज त्याचा वध केला रावणाचा वध
अवघा तोडीला संबंध अवघा तोडीला संबंध लंकाराज विभीषण लंकाराज विभीषण लंकाराज विभीषण नवरात्रीचा पावन सोहळा आणि त्याच्यातीलच आज विजयादशमी दसरा. नवरात्रीचा काल उपवास सुटला, नवमीचा उपवास पारणं संपलं, आज दसरा. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि माझ्या आई भवानीनी आंबेनी महिषासुराचा वध केला, म्हणून माझ्या आईचं नाव महिषासुर मर्दिनी पडलं. एवढंच नव्हे तर माझ्या आईला, माझ्या जगदंबे मातेला अनेक नावं प्राप्त झाली. का हो? दुर्गादेवी असं नाव प्राप्त झालं, शाकंभरी असं नाव प्राप्त झालं. अनेक माझ्या देवीनं, माझ्या आई भवानीनं नावं घेतली. मग ती अनेक होती का? तर ती एकच होती. परंतु तिनं त्या क्षणाला त्या दुर्गम राक्षसाचा वध केला. दुर्गम राक्षसाचा वध केला म्हणून दुर्गा देवी झाली. 5000 वर्षापूर्वी सर्व दुष्काळ पडला होता. त्याच वेळेला माझ्या जगदंबा मातेनं या सृष्टीवरती भाज्याची निर्मिती केली, म्हणून शाकंभरी शुद्ध वेज भाज्या तिनं निर्माण केल्या, म्हणून शाकंभरी हे नाव माझ्या देवीला प्राप्त झालं. दुर्गम राक्षसाचा वध केला म्हणून दुर्गा देवी झाली. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी झाली. चंडमुंड राक्षसांचा वध केला म्हणून चंडिका झाली. देवी किती होती? देवी एकच होती, पण तिनं अनेक कार्य करून दाखवली, म्हणून अनेक स्वरूपामध्ये आपण तिला पाहतो. तशी देवी कोण आहे? ती एक आहे आणि ती प्रत्येकाच्या घरामध्ये, आपल्या सुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये चंडिका आहे, दुर्गा माता आहे, महिषासुर मर्दिनी आहे, आई भवानी तुळजाई आहे, आई यमाई आहे. एकच देवी आहे. कोणची? आपली अर्धांगिनी. आपली अर्धांगिनी सुद्धा सगळे काम करती. हो, करती. दुर्गम राक्षसाचा सुद्धा वध करती. एखाद्या वेळेला जर एखादा आमच्यावरती वैरी चालून आला ना तर मालकाला म्हणते व्हा माग, मी होते पुढं, बघते त्याच्याकडं. त्यावेळेला ती चक्क कोण होती? महिषासुर मर्दिनी होती. त्याच्यातलं वाईट कृत्य काढण्यासाठी सुद्धा ती वाईट धावून आलेला आहे. त्याच्याकरिता ती दुर्गेचा अवतार घेते. त्यावेळेला ती दुर्गा माता होती. अन्नपूर्णा माता सुद्धा होती. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सात्विक आहाराचं भोजन खाऊ घालते. त्यावेळेला या स्वतःच्या हाताने अन्न बनवते. त्यावेळेला ती अन्नपूर्णा होते, म्हणून तिचं ऐकावं लागतं. जो तिचं ऐकणार नाही ना, कुणाचं? भवानीचं. जो तिचं ऐकणार नाही ना, जो तिचं ऐकणार नाही, जो बायकोचं ऐकतो त्याची नित्य पूजा होते. ऐका बरं, जो बायकोचं ऐकतो त्याची नित्य पूजा होते. जो बायकोचं ऐकलं नाही, ज्याने बायकोचं ऐकलं नाही, त्याला दरवर्षी जाळला जातो, तो म्हणजे रावण. रावणाने मंडोदरीचं ऐकलं नाही, म्हणत होती मालक त्या प्रभू रामचंद्रांच्या नादाला लागू नका, तुला काय कळतं का? मला सगळं कळतं. ऐकलं नाही बायकोचं, म्हणून दर दसऱ्याच्या वेळेला कोणाला जाळतात? रावणाला. ऐकलं कोणाचं नाही? मालकिनीचं. पण प्रभू रामचंद्रांच्या सीता मैयाने सांगितलं, मालक वा सोनेरी हरिण समोर मला ना त्याची चोळी शिवायची, द्याल ना आणून? मालक द्याल ना? प्रभू रामचंद्रांनी लगेच जावं आणि ती सोन्याचं हरिण धरून आणावं. बायकोचं ऐकलं तर सगळी जनता पूजा करायला लागली. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे महिला मंडळ आपण काय कमी नाही. जो आपल्याला कमी समजतो
त्याला वर्षभर लोक काय करतात, जाळीत नाही शिवे देतात, विठ्ठल विठ्ठल. पण ऐकावं तेच ऐकावं, काहीही ऐकू नये बरं का, काहीही ऐकू नये. मला सांगायचंय काय, महाराज म्हणतायत, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज जन्म वायाला जातो. अहो कसा वायाला जाईल? महाराज म्हणले, करिता भरोभरी दुरावसी दुरीन भवाची पुरी वहावसी. महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. रे शब्द खूप महत्वाचा आहे. सांगतो रे, त्या मार्गाला नका जाऊ, वाटोळ आहे त्याच्यामध्ये. तसेच माझे जगद्गुरु सुद्धा तुकोबराय सुद्धा रे शब्द वापरतात. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. कसा? करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. जवळ असलेला परमात्मा दूर जाईल. जवळ असलेला, हो, प्रत्येकाच्या जवळ परमात्मा आहे, प्रत्येकाच्या जवळ परमात्मा आहे. महाराज माथ्यातलं सांगत का? नाही नाही, गीतेमधलं सांगत आहे. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तुमच्या आणि माझ्यामध्ये शरीरामध्ये जगाच्या मालकाचा भगवंताचा अंश आहे म्हणून खऱ्या अर्थाने हे शरीर हलतंय, बोलतंय, चालतंय, डुलतंय. आणि ज्या वेळेला जगाचा मालक त्याचं अस्तित्व काढून घेईल ना, त्याच वेळेला आपल्या दारामध्ये गर्दी झालेली असेल. कशाला? सावधान. नो नो नो, नाही हो, याला नाही. कशाकरिता? सौगाच्या खांद्यावरती जाण्याकरिता गर्दी झालेली असेल. ज्या वेळेला जगाचा मालक याच्यावरचं अस्तित्व काढून घेईल, त्याचा अंश काढून घेईल, त्याच वेळेला आपल्या दारामध्ये गर्दी असेल. म्हणून महाराज सांगतात, गर्दी होण्या अगोदर तुम्ही दर्दी व्हा. कोणाचं? जगाच्या मालकाच्या नावाचं. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही भजाल जवळ असलेला परमात्मा दूर जाईल. मग काही जणांनी महाराजांना प्रश्न टाकला, महाराज तुमच्या जगाच्या मालकाला भजायचं म्हणल्यानंतर द्यावं तरी काय? महाराज म्हणले, माझ्या जगाच्या मालकाला देण्यासाठी काहीच लागत नाही. मी सांगतो बाबा, जो देव माझा जीव की प्राण आहे त्याची आण घेऊन सांगतो, त्याची शपथ घेऊन सांगतो की माझ्या जगाच्या मालकाला भजण्याकरिता काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण. विठोबाची माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या विठ्ठलाला काहीच देऊ नका, फक्त काय द्या? भाव द्या. कारण देव कशाचा भुकेलाय? भावाचा भुकेलाय. हा, माझ्या जगाच्या मालकाला काहीच लागत नाही, फक्त लागतो तो भाव. आणि तेवढा जर का तुम्ही दिला तर जगाचा मालक तुमचाच झाला. शबरी मातेला देव भेटला की शबरी माता देवाला भेटली. शबरी माता देवाकडे आली की देव शबरी मातेकडे गेले. देव शबरी मातेकडे गेले. का? काय दिलं शबरी मातानं? काय होतं? काय होतं? प्रभू रामचंद्र जगाचा मालक दारात आला. प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या दारात आले. परंतु शबरी मातेकडं त्या जगाच्या मालकाचे पाय धुण्याकरिता पात्र सुद्धा नव्हतं, पण पात्रता होती. आपली घरं पात्राने भरल्यात पण पात्रता नाही. का? शबरी माते इतका भाव नाही. आणि मग जगाच्या मालकाला भाव दिला की जगाचा मालक आपलाच झाला म्हणून समजा. असा भंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. मग जगाचा मालक नेमकं होतो कोणाचा? जगाच्या मालकाला द्यावं काय? जगाचा मालक कोणासाठी धावून येतो? अर्जुनाने प्रश्न टाकला जगाच्या मालकाला. देवा, नेमकं तू कुठल्या भक्ताचा, तुझी कशी पूजा करावी, तू कोणासाठी धावून येतो? सगुण भक्तासाठी की निर्गुण भक्तासाठी? नेमकं तू होतो कोणाचा? अर्जुनाने जगाच्या मालकाला प्रश्न विचारला. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षर भव्यक्तन ते शांके योग वित्तमहा. एक सांग देवा, ती नेमकं तू कोणाचा आहे? तुला कुठला भक्त आवडतो? सगुण भक्ती करणारा की निर्गुण भक्ती करणारा? दोन्हीपैकी एक उत्तर दे देवा, म्हणजे आम्ही त्या मार्गाला लागू आणि म्हणजे आम्हाला तुझी प्राप्ती होईल. म्हणजे हा प्रश्न कसा विचारलाय? जगाचा मालक म्हणला, अर्जुना तुझा हा प्रश्न म्हणजे एखाद्या आईला विचारलेला प्रश्न. म्हणजे एखाद्या आईला म्हणावं, आता मी म्हणते सांगवीकरांना, मला तुमचा एक मुलगा पाहिजे. तुम्हाला 2 मुलं आहेत, एक मोठा आहे एक छोटा आहे, बरं का? तुम्हाला 2 मुलं आहेत, एक मोठा आहे एक छोटा आहे. माझा सुद्धा मुलगा एक लहान आहे घरी, त्याला सुद्धा खेळण्यासाठी तुमच्या मला मुलाची जरूरत आहे. मग तुम्ही मोठा द्याल की छोटा द्याल? तुम्हाला माहीत आहे मी योग्य पद्धतीचा त्याचा सांभाळ करणार, पण मला आता त्याला घेऊन जायचं आहे. मी घेऊन
घेऊन जायला आले, पण कोणाला द्याल तुम्ही? मोठ्याला की छोट्याला? एक अगदीच रांगतोय, एक अगदीच रांगतोय, एक 10 वर्षाचा आहे, कोणाला द्याल? महिला मंडळ बोला ना, कोणाला द्याल? मोठ्याला की छोट्याला? मोठ्याला की छोट्याला? बोला ना. तुम्हाला बोलता येत नाही का? का उपवास जास्त झालाय? हा, फराळीला आणलं होतं ना, अख्खी दुकानं खाली झाली, काही पुरात वाहून गेली. कोणाला द्याल? मोठ्याला द्याल ना. छोट्याला का नाही देणार? का नाही देणार? तुमचा मोठ्यावर जीव आहे की छोट्यावर जीव आहे? तुम्ही जास्त छोट्यावर जीव लावता का? मोठ्यावर लावत नाही का? नाही महाराज, तसं नाहीये. आम्ही दोन्हीही मुलाला सारखा जीव लावतो, परंतु मोठा का घेऊन जा म्हणतो? कारण त्याला सगळं काही कळतं, तो स्वतःच्या पायावरती उभा आहे. पण हा जो लहान आहे ना महाराज, त्याला भूक लागली तरी माझ्या चेहऱ्याकडे पाहतो आणि रडतो. त्याला शिसू जरी आली तरी तो माझ्याच चेहऱ्याकडे पाहतो आणि रडतो. म्हणून मी तुम्हाला छोटा देऊ शकत नाही, तो माझ्या जवळच घेऊ शकते, मोठ्याला मात्र लावते. जगाचा मालक सुद्धा तसंच म्हणला, अर्जुना अरे जसं एखाद्या आईला दोन्ही मुलांपैकी कुठला देशील असं विचारावं, त्यावेळेला आई म्हणेल मोठा घेऊन जा. का? दोन्हीही मुलावर तितकाच जीव असतो आईचा, परंतु छोटा मुलगा फक्त आणि फक्त आईवर अवलंबून असतो. म्हणून आई छोट्या मुलाला देत नाही, मोठा घेऊन जा म्हणते. तसंच मी माझ्या भक्ताला सुद्धा, जो भक्त माझ्यावरती अवलंबून राहतो, असं म्हणतो, देवा मला काहीच कळत नाही, तू म्हणूनच हे सगळं काही माझं चालतंय. मी तर बद्ध गाढव आहे देवा, मला काहीच कळत नाही. तू आहे म्हणून माझा हा कारभार आहे, तू आहे म्हणून हा माझा संसार आहे. मी खरं म्हणजे त्याचा आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा देव आहे आणि तो भक्तच मला आवडतो. कोण म्हणतो? जगाचा मालक. मग आपण ठरवायचं नाही, मी केलं, तू केलेलं अख्खं पाण्यात वाहून गेलं. जगाच्या मालकाचं जे सत्याचं होतं ना, तेच राहतं महाराज. मला सांगायचंय काय, कधी कोणावर काय विपत्ती येईल हे सांगता येत नाही, परंतु जगाच्या मालकाचं नाव विसरता कामा नये. कारण जन्माला आलोय, हे सगळं इथं ठेवून जायचंय. काय बरोबर न्यायचंय? जगाच्या मालकाचं नाव, केलेलं पुण्य, योग्य त्या मार्गाने केलेली वाटचाल बरोबर न्यायची. पण आपलं झालंय कसं माहिती आहे का? आपलं झालंय कसं आहे, जगाच्या मालकाने म्हणजेच एका वडिलांनी एका मुलाला बाजारामध्ये पाठवण्याकरिता 100 रुपये दिले. किती? वडिलांनी एका मुलाला बाजारामध्ये जा, 100 रुपये हातावर ठेवले आणि सांगितलं म्हणे बाजारामध्ये जा आणि बाजारामधून ताजी 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 फळं घेऊन ये. मुलगा फळं आणण्याकरिता निघाला. वडिलांनी 100 रुपये हातावरती ठेवले, नवी कोरी करकरीत 100ची नोट हातावरती ठेवली, मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं बाजारामधून ताजी 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 फळं घेऊन ये. मुलगा निघाला. वडिलांनी सांगितलं होतं, पिशवी ही हातामध्ये दिली होती, वडिलांनी सांगितलं ताजी फळं घेऊन ये. मुलगा निघाला. जसा जात होता तसा रस्त्यामध्ये कशाचा खेळ लागला? मदाऱ्याचा खेळ लागला. म्हणजे माकडं नाचवतो त्याला काय म्हणतात? मदारीच म्हणतात ना. त्या मदाऱ्याचा खेळ लागला. रस्त्यामध्ये दिसल्याबरोबर याच्या डोळ्याला तो थोडा भावला, अंतकरणामध्ये घुसला. जसा घुसला तो तिथंच बसला. जसा बसला त्याला आनंद वाटला. खेळ इतका छान सुंदर चाललेला होता, काय नजराना होता महाराज तो त्या माकडाच्या खेळाचा. वा वा वा. मदारी माकडाला नाचवत होता. खेळ अगदी रंगात आला. जसा रंगात आला तसा संपत सुद्धा आला. जसा संपत आला तसा तो दोरीवरून माकड खाली उतरला. जसं माकड खाली उतरलं तसं त्या मदाऱ्याने काय केलं? त्या माकडाच्या हातामध्ये टोपली दिली आणि सांगितलं आता मात्र सगळ्यांकडून काय करा, या टोपलीमध्ये बक्षीस घेऊन या. बक्षीस. माकड खाली उतरलं, हातावरती टोपली घेतली. जशी टोपली घेतली तसं ते फिरायला लागलं. सगळ्यांनी त्याच्यामध्ये पैसे टाकले. या सुद्धा मुलांनी दिलेली 100ची नोट त्या टोपलीमध्ये टाकली. ऐका बरं, या सुद्धा मुलांनी ती दिलेली 100ची नोट त्या टोपलीमध्ये टाकली. खेळ संपला. मदारी निघून गेला, माकड निघून गेलं. मग लक्षात आलं, वडिलांनी सांगितलं होतं बाजारामध्ये जाऊन काहीतरी घेऊन ये. निम्या रस्त्यामध्ये चालत निघाला. तसं लक्षात आलं, वडिलांनी सांगितलं होतं बाजारामधून ताजी ताजी फळं घेऊन ये.
गेला. जसा बाजारापर्यंत पोहोचला त्याच वेळेला बाजार संपून गेला होता. दुकानं सर्व फळाची बंद झालेली होती. जसा बाजारामध्ये गेला तसा फळांची दुकानं बंद झालेली होती. मग लक्षात आलं फळांची दुकानं बंद झालेत. निघाला, वडिलांकडे आला. वडील म्हणले, आणलीस पिशवी भरून फळं? ताजी आणलीस की कशी आणलीस? नाही बाबा. का रे, सकाळी लवकर गेला होतास, का नाही आणली फळं? नाही बाबा, योग्य वेळेमध्ये तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, तोपर्यंत दुकानं बंद झाली. ठीक आहे, काहीच हरकत नाही. 100ची नोट, 100ची नोट मला सांगा, देऊ शकले का? मुलगा वडिलांना 100ची नोट देऊ शकेल का? होती का त्याच्याकडं? नव्हती. संपले बाबा, 100 रुपये सुद्धा संपले. ऐका बरं, ऐका आता माझं, ऐका. बाप कोण होता? हा जगाचा मालक आहे. बाप जगाचा मालक आहे. लेकरं मुलगा हे तुम्ही आम्ही आहेत. 100ची नोट म्हणजे हे दिलेलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100ची नोट म्हणजे हे दिलेलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. बाजार मदाऱ्याचा खेळ म्हणजे हा संसार रूपी खेळ आहे. माकडं नाचतायत म्हणजे उठल्यापासून घरामध्ये नवरा बायको मुलं हे सगळी माकडं उठल्यापासून नाचतायत. माणूसही नाचतो. तशी बायको म्हणती, सकाळी उठल्यापासून तुम्हाला नाचायला तरी काय झालंय? हा मदाऱ्याचा खेळ आहे. हा जसा वाट्यामध्ये मदाऱ्याचा खेळ लागला तसं हे दिलेलं 100ची नोट आहे ना, हे दिलेले 100ची नोट खर्च व्हायला लागली. इथंच खर्च झाली. बाजार तर पुढं राहिला होता. अरे चांगली चांगली फळं गोळा करून आणायची होती. जसा मदाऱ्याचा खेळ लागला तोपर्यंत तिथं काय झालं? 100ची नोट खर्च झाली. म्हणजे जगाच्या मालकाने दिलेलं 100 वर्षाचं आयुष्य खर्च झालं. मग लक्षात आलं, मला कीर्तनाला जायचं होतं, भजन करायचं होतं, पण तोपर्यंत दुकानं बंद झाली. अरे मला वाटत होतं कीर्तनामध्ये जावं, टाळ घेऊन उभं राहावं, तोपर्यंत कमरेचं दुकान माझ्या बंद झालं. मला वाटत होतं डोळ्याने हा दैदिप्यमान सोहळा, हे कीर्तन पाहावं, जी वारकरी चॅनल पाहावा, पण तोपर्यंत माझ्या डोळ्याचं दुकान बंद झालं होतं. मला वाटत होतं हाताने टाळ वाजवावा, पण तोपर्यंत माझं हे हाताचं दुकान सुद्धा बंद झालेलं होतं. मला वाटत होतं पायाने वारी करावी, पंढरीला चालत जावं, पण तोपर्यंत काय झालं होतं? पायाचं दुकान सुद्धा बंद झालेलं होतं. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. नाही हात पाय, डोळा पडली झापड. कर्ण हे भनीर झाले, वाचा बोले बोबड. हे बलिरा झाले, वाचा बोले बोबड. नाकमुख गळू लागले, लाळानी शेबूड. मुख गळू लागले, लाळाने शेंबूड. सोना परिगती झाली, आवडी करती हाड हाड. परिगती झाली, करती हाड. तुम्ही संत माया बाप, एवढा उपकार करा. या मदतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. या मदतीतवर दाखवा दिनाचा सोयरा. म्हणून महाराज म्हणतात, बाबा ही 100ची नोट, हे 100 वर्षाचं आयुष्य खर्च होण्या अगोदर एकच काम करा, ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्ममाया, जन्ममाया, जन्ममाया. नाही तरी गेला जन्ममाया, जन्ममाया, जन्ममाया. करिता भरवारी दुरावची दुरी. करिता भरवारी
म्हणतायत हे 100 वर्षाचं आयुष्य पाण्यामध्ये जाण्या अगोदर हे 100 रुपयाची नोट खर्च होण्या अगोदर सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही भजाल तर जवळ असलेला परमात्मा दूर गेल्याशिवाय राहणार नाही. जावं तर एक दिवस सगळ्यांना लागणार आहे, पण माणूस जात असताना काय घेऊन जातो? मरतो का माणूस? अजिबात माणूस मरत नाही मरत. कोण मरतं मग? मी नाही सांगत, कबीरदासजी सांगतात. माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर. माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर. आशा तृष्णा ना मरी, कह गए दास कबीर. कबीरा कह गए दास कबीर. ना आशा मेली ना तृष्णा मेली, मग मेलं कोण? मर मर गया शरीर. शरीराची होया माती, शरीराची होया माती. कोणी नयती सांगती, कोणी नयती सांगती. अवघी कामे सारी खोटी, अवघी कामे सारी खोटी. खोटी खोटी खोटी. माणसाचं शरीर मरतो, शरीराची होय माती, कोणी न ये रे सांगाती. पण जीवाला मरण नाही माणसाच्या. का? तो जगाच्या मालकाचा अंश आहे, त्याला मरण नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, न चैनं क्लेदयंती आपण शोष येते मारुता. या जीवाला कोणी जाळू शकतं ना, मारू शकतं ना, कापू शकतं ना, अग्नी सुद्धा पाण्याने वाहून नेऊ शकत नाही. का? हा जगाच्या मालकाचा अंश आहे. जगाच्या मालकाच्या अंशाने हे फक्त आधारासाठी घेतलेलं वरचं कवच आहे. हे संपतं जसं शेंगातला शेंगदाणा, वरचं टर्पल कुजलं, त्याला पाणी लागलं की तो त्या टर्पलाचा त्याग करतो आणि नवीन खोमामध्ये त्याचं रूपांतर होतं. तसा हा जीव आहे. वरचं टर्पल भंगलं, सडलं, योग्य मार्गाला नाही लागलं की त्याच्यातला कोम निघून जातो जगाच्या मालकाला नेहून. ऐका, जगाच्या मालकापर्यंत पोहोचवतो आणि जगाचा मालक लगेच त्याला काय करतो? दुसरं टर्पल देतो. पण हेच टर्पल देईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत या टर्पलामध्ये येत ना आपण या हे दिसतंय ना, हालतंय, बोलतंय, चालतंय, डुलतंय, तोपर्यंत जगाच्या मालकाचा या टर्पलामध्ये जोपर्यंत अंश आहे ना, महाराज म्हणतायत तोपर्यंत सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही भजाल तर जवळ असलेला परमात्मा दूर जाईल. आणि एकदा का दूर गेला पुन्हा हाच मिळेल देह त्या जीवाला, हे सांगता येत नाही. का? मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळाला आहे, नंतर मिळेल कारभारी, याची शाश्वती नाही. जोपर्यंत मिळालाय ना तोपर्यंत याला जगाच्या मालकाच्या नामाची गोडी लागल कशी याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. कुणी? आपण. काही जण म्हणतील महाराज अहो आम्ही शेतकरी आहेत,
कसं त्या तुमच्या विठ्ठलाला भजायचं, आम्हाला फळ तरी काय मिळेल, का भजावं? महाराज तुम्हाला फळ नक्कीच मिळेल, हे मी नाही सांगत आहे, हे जगाचा मालक सांगतो. तुम्ही जर त्याला भजलात तर जगाचा मालक काय करतो, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पारतो मैया वेशित चेतसाम. ज्या नावेमध्ये बसून नेतो त्या नावेमध्ये पाणी नसतं, आणि ज्या नावेमध्ये पाणी नसतं, नावेत आत आत ती नाव बुडत नाही. अशा न बुडणाऱ्या नावेमध्ये जगाचा मालक काय करतो, बसून येतो. संसार रूपी सागरातून जगाचा मालक न बुडणाऱ्या नावेमध्ये बसून येतो. म्हणून आम्हाला त्याला भजलं पाहिजे. संसार तर करायचा, संसार सोडायचा नाही. कोणी संसार सोडायचा नाही. ज्याने संसार सोडला त्याला तर देवच भेटत नाही. पण संसारात राहायचं पण कसं कसं दह्यात पडलेल्या केसाप्रमाणे. दह्यामध्ये पडलेला केस काढण्यासाठी त्रास होतो का सांगवीकर? महिला मंडळ, दह्यात पडलेला केस काढण्यासाठी त्रास होतो का? अजिबात नाही, अलगद बाहेर येतो. पण आपण संसारात राहतो कसं, शिळ्या भाकरीत अडकलेल्या केसाप्रमाणे. शिळ्या भाकरीत अडकलेला केस सुटून येतो की तुटून येतो? सुटून येतो की तुटून येतो? बोला ना. भाकरी नाही करत का? का उपवास स्वतः दसमे केले असतील ना? बोला ना. शिळ्या भाकरीतला केस सुटून येतो की तुटून येतो? सुटून येतो की तुटून येतो? तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत कीर्तन इथंच थांबणार. सुटून येतो का तुटून येतो? कीर्तनच सुटत नाही. चला बोला. सुटून येतो का तुटून येतो? तुम्ही ट्राय केला नाही का? उद्या चल ट्राय करा. आज शिळी भाकरी वाळवा, त्याच्यामध्ये केस अडकवा, उद्या ट्राय करा. शिळ्या भाकरीतला जर केस बाजूला अलगद जर बाहेर काढायचं असेल काय करावं लागेल? काय करावं लागेल? त्याच्यावरती पाण्याचा शिडकावा मारावा लागेल. भाकरी जशी नरम होईल तसा केस काय होईल? अलगद बाहेर निघेल. तसा हा जीव जर संसारातून बाहेर काढायचा असेल तर याच्यावरती भक्तिरूपी नामाचं सिंचन करावं लागेल. त्याच्याशिवाय हा जीव संसारामधून अलगद बाहेर येणार नाही. म्हणून आम्हाला महाराज सांगताय, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मोया. मग माणूस तर मरणार आहे, 101% माणूस मरणार आहे. श्रीमंत मरणार आहे. त्याची वाट पाये काळे, त्याची वाट पाये काळे, जन्माले माळे. संसार जरी आम्ही केला तरी उत्तम असा संसार करायचा आहे. जो उत्तम संसार करतो त्याचा परमार्थ सुद्धा उत्तम होतो. लई लांबचं उदाहरण नाही, आपलंच गुरुपीठ आहे. सद्गुरू शामनाथ महाराज गुरु परंपरा, त्याला जगाच्या मालकाने सद्गुरू शामनाथ महाराजांना भेट दिली का नाही? दिली का नाही? संसार सोडला का? संसार सोडला का? परमार्थ सोडला का? अहो जिवंत उदाहरण आहे. नाही तर संसारही उत्तम आहे, संसारही उत्तम आहे, परमार्थही उत्तम आहे. जगाचा मालक भेटीला येतो. एवढंच नाही तर वारी सुद्धा मागून घेतो. जगाचा मालक भेटीला येतो एवढंच नाही तर वारी सुद्धा मागून घेतो. कार्तिक वारीचा येणारा सोहळा हा आमंत्रणाचा सोहळा आहे. अनेक दिंड्या निघतात, ते आपणच काढतो. पण सद्गुरू शामनाथ महाराजांची दिंडी ही मागून घेतलेली दिंडी आहे. जगाच्या मालकाने सांगितलं, अरे भक्तीचं ऋण इतकं झालं माझ्या डोक्यावरती, आता मात्र मी येणार नाही, तुला यावं लागेल. त्यावेळेला जगाचा मालक म्हणला, तुला शामनाथा माझ्या वारीला यावं लागेल. अगोदर तर आषाढी मागितली होती. सद्गुरू शामनाथ महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, नाही जमायचं. माझा शिष्य परिवार सगळा शेतकरी आहे, आणि तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्याचा राडा किती असतो? नुसतं विठेवर बसून सांगता काय आम्हाला? नाही जुळायचं. मग कार्तिकीचा सोहळा चालेल श्यामा तुला? हो चालेल. आणि त्यावेळेला 150 वर्षापूर्वी सद्गुरू शामनाथ महाराजाला कार्तिकीचा सोहळा मागून घेतला. आजही पायी दिंडी सोहळा, कार्तिकीचा सोहळा हा पायी दिंडी सोहळा. जाताना ही पायी आहे आणि येताना सुद्धा पायी आहे. मला सांगायचं काय, ज्याचा परमार्थ उत्तम आहे त्याचा प्रपंच सुद्धा उत्तम आहे. मग
फक्त काय द्यावं लागतं? सद्गुरू शामनाथ महाराजांनी काय दिलं? शिष्य परिवारामध्ये राहून फक्त जगाच्या मालकाला आळवलं, साठवलं, आटवलं, फक्त त्याची भक्ती केली तर जगाचा मालक दारात आला. कुठं आला हो? कशाच्या रूपामध्ये आला हो? मनाचा वेस घेवनी आहारी. मनाचा वेस घेऊन आहारे. ब्राह्मणाचा वेस घेवनी आहारी. मनाचा वेस घेऊन आहारे. आला वडापुरी माझी देव, माझी देव. आला वडापुरी बाजी दे. देव. माझ्या देवापुरे माझे देव. माझ्या देवापुरे पुरी माझी देव. येतो जगाच्या मालकाला अर्थ हाक मारली की जगाचा मालक येतो. नव्हे नव्हे त्या भक्ताची सगळी कामं सुद्धा करू लागतो. हा, माझ्या जनीच्या गौऱ्या सुद्धा जगाच्या मालकाने थापल्या का नाही हो? कशाने हो? काय दिलं होतं? काय होतं जनीकडं? स्वतःचं घरदार सुद्धा नव्हतं. फक्त होता तो फक्त भाव होता. जगाच्या मालकाला जनीनं फक्त भावाने बांधलं होतं, म्हणून जगाच्या मालकाला जनीशिवाय करमत नव्हतं. जनीच्या गौऱ्या सुद्धा जगाच्या मालकाने थापावा. काय दिलं? देव कशाचा भुकेलाय? भावाचा भुकेला. मला सांगायचंय काय? जगद्गुरु तुकोबा राय असं म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. बाबांनो, माझ्या विठ्ठलाची, माझ्या जगाच्या मालकाची आण घेऊन सांगतो, माझ्या विठ्ठलाला द्यावं फक्त लागतं भाव. आणि महाराज आहात ना इथं, मी तर म्हणेन आहात तरुण तवर घ्या परमार्थ करून. काळ पाहतोय वरून, जाताल मरून. लोक तुम्हाला टाकतील पुरून. घ्यान परमार्थ करून. विढाल विढाल. मला सांगायचंय काय? हे जोपर्यंत चांगलं आहे ना, हे शरीर हे तोपर्यंत जगाच्या मालकाचं नाव मुखाला येतं. तोपर्यंतच पायाने वारी सुद्धा होते. तोपर्यंतच टाळं वाजवता येतो. तोपर्यंतच सगळे काही चांगली फळं गोळा करता येतात. नाही तर मग फळं गोळा करायच्या वेळेला पिशवीच फाटती. कोणती पिशवी? ही दिलेली पिशवी. आणि जोपर्यंत ही पिशवी चांगली ना, तोपर्यंत या पिशवीमध्ये चांगली फळं गोळा करायच्यात बरं का. कारण ह्या फळाचा हिशोब वरती गेल्यावर आहे, इथं नाही. ह्या फळाचा वरती गेल्याच्या नंतर हिशोब आहे. जगाचा मालक त्या जीवाला जवळ बसवतो आणि असा CCTV कॅमेरा लावतो. अगोदर पाणी प्यायला देतो. म्हणे पाणी पेलं की माणसाला तरतरी येते आणि माणूस कसा टुळू बोलायला लागतो. म्हणे आता बोल, काय केलं? म्हणे मी एकदम चांगली कामं केली. म्हणे काय केली? अगदी योग्य ती कामं मी करून आलो. पण काय केली पाठीमागं पहा, जरा CCTV कॅमेऱ्यामध्ये पहा. जशी सगळे तुम्ही मागं बघायला का? तिथं वरी मागं बघायचं, इथं नाही. ऐका ना, जशी CCTV लावलेली असते त्यावेळेला त्याला दिसतं, अरे बांधासाठी भांडलो रे आपण. नाही ते खाली घ्या, चित्र बदला. पुन्हा कुठलं चित्र बदलतंय? हा लाईव्ह असल्यावर कसं चित्र बदलल? हा लाईव्ह असल्यावर चित्र बदलतच नाही. मग परत म्हणतो विनाकारण भांडलं रे, विनाकारण भांडलं. नको त्या खोड्या केल्या नव्हत्या करायला. चित्र बदला. जगाचा मालक म्हणतो आता चित्र बदलत नाही. आणि मग यमराजाजवळ दप्तर असतं. लगेच यमराजाला म्हणतो हा बोल, किती मार्क पडले? बोल. लगेच यमराजा सांगतो मार्क. अरे पाप पुण्य सांग. म्हणे 5 किलो पाप झालं या व्यक्तीचं. पुण्य फक्त 200 ग्रॅम झालं. मग बोल बघता, तुला काय देऊ अगोदर? पाप देऊ भोगायला की पुण्य देऊ? मग माणूस म्हणतो अगोदर
अगोदर मी पुण्यच भोगतो, पापाचं परत बघूया. म्हणून अगदी मोजका कालावधी माणसाचा चांगला असतो. परत कधी कधी वाईट दिवस येतात. मला सांगायचंय काय, जगाच्या मालकाचा विसर पडता कामा नये. तिथं सगळी CCTV कॅमेरा लावलेला आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग चाललंय. जसं आमच्या गिरीदादांचं सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग चाललंय ना, जी वारकरी चॅनलवरती, तसं तिथं सुद्धा वरती लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. त्याच्यामुळं आपण सुद्धा सावधानता बाळगावी. मरावं तर लागणार आहे. आपला मुद्दा काय होता, मेल्याच्या नंतर माणसाला जलतर्पण करतात, म्हणजे जलतर्पण देतात. कुठून कुठून? या अंगठ्याच्या भागावरून, याच स्थानावरून. का हो? हे स्थान ही बाकीची बोटं नव्हती का? अंगठाच का पूज्य म्हणला? कारण हे स्थान हे पितृस्थान आहे. पतंती पित्रो हे लुप्त पिंडोदक क्रिया, हे पित्राचं स्थान आहे. या अंगठ्यावरूनच शेवटचं माणसाला पाणी दिलं जातं, पाजलं जातं, जलतर्पण दिलं जातं. बरोबर आहे? हे बोट काय काम करतं? हे बोट दूर असलेल्या व्यक्तीचा परिचय दाखवतं. मंडप असताना सुद्धा आमचे 2 दादा पाठीमागं उभारलेत. हे बोट सांगत मी नाही. हे बोट दूरच्या माणसाचा परिचय करून देतं. हे बोट या बोटाला सध्या सगळ्यांनी राजीनामा दिलाय. या बोटाला सगळ्यांनी सध्या राजीनामा दिलाय. पण ज्यांच्या डोक्यावर टोप्या आल्या ना, त्यांनी अगोदर या बोटाचा उपयोग केलाय. बोला ना कशासाठी? तुम्ही विसरले का सगळे म्हातारी माणसं? ह्या 2 लाईन स्वच्छ, हे धोके लाईन, हे उशिरा येतात आणि लवकर जातात. या 2 लाईन या उशिरा येतात आणि लवकर जातात. या 2 लाईन स्वच्छ करण्यासाठी या बोटाचा अगोदर उपयोग केला जायचा. आता ब्रश आला, पेस्ट आली, त्याच्यामुळे या बोटाने राजीनामा दिला. हे बोट हे देवाचं बोट आहे. का? हे नाजूक आहे. हे नाजूक आहे. जी नाजूक जीर्ण झालेली नोट असते ती कुठं असते? बोला ना. देवाच्या, बोला ना, पायावर. देवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं हे नाजूक बोट, हे याचा अग्रभाग इतका नाजूक आहे. याच्या आपण जर डॉक्टरांकडे गेलो ना, म्हणलं ना आमचं ब्लड टेस्ट करायचंय, रक्ताची टेस्ट करायची, तर डॉक्टर कुठलं बोट घेतात माहिती की हे? का? हे नाजूक आहे. अगदी इझी रक्त याच्यामधून बाहेर येतं. सुई टोचल्याबरोबर मग डॉक्टर याच्यातून रक्त घेतात. ऐका बरं, हे बोट देवाला, हे बोट तुम्ही सगळे शाळेत गेले का? सोच बदलो, देश बदलने वाला आहे. ऐका बरं, हे बोट ऐका ना. ज्या वेळेला आपलं लग्न झालं, लग्नाचा समारंभ पार पडला, त्याच वेळेला नवरी मुलीनं नवरदेवाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली. नवरदेवानं नवरी मुलीच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर नवरदेवानं नवरी मुलीचं कुठलं बोट पकडलं? ज्यांची लग्न झाले तेच बोला ना. नवरदेवाने तुम्ही पकडलं नाही का? महिला मंडळ पकडलं ना? खायला असतं बया, म्हाताऱ्या झाल्या तरी लाजता. ऐका, नवरदेवानं नवरी मुलीचं कुठलं बोट पकडलं? करंगळी. हे बोट पकडून काय काम केलं? 7 फेऱ्या. कशाला? त्या यज्ञामध्ये आहुती देत असताना 7 फेरी केली, 7 प्रदक्षिणा त्या यज्ञाला घातल्या. म्हणजे लग्न कशासाठी? अगोदर संसार करण्यासाठी? अजिबात नाही. अगोदर लग्न समारंभ पार पडल्याबरोबर जगाच्या मालकाचा यज्ञ आहे, जगाच्या मालकाच्या नावाने आहुती द्यायची आहे, नंतर संसाराचा आरंभ आहे. मला सांगायचंय काय? हे बोट पकडलं. ऐका बरं. आता ऐका. ज्या वेळेला शेवटचं जल तर्पण दिलं जातं, त्यावेळेला शेवटचं नातं मायबापाशी असणारं नातं हे अंगठा तोडतो. ज्या वेळेला माणूस जलतर्पण मायबापाला करतो ना, या अंगठ्यावरून पाणी देतो ना, त्यावेळेला संबंध संपला. त्या जीवाचा आणि ह्या जीवाचा संबंध संपला. त्या नात्याचा आणि ह्या नात्याचा संबंध संपला. अंगठा तोडतो.
अनोळखी व्यक्तीशी 7 जन्माचं नातं जोडायला लावते त्याला करंगळी असं म्हणतात. जन्मदात्या मायबापाशी संबंध तोडतो त्याला अंगठा असं म्हणतात. हे आमचं शास्त्र शिकवतं. म्हणून आमचा विश्वास असावा तो ग्रंथावरती, गीतेवरती, शास्त्रावरती. म्हणून महाराज सांगतायत बाबा विश्वास ठेवला की सगळं जीवनाचं कल्याण होतं, नवे नवे ज्ञान प्राप्त होतं. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग माणसाला कळतं भजावं कोणाला, प्रेम करावं कोणावरती हे कळतं. मग हे सगळं कळून घेण्यासाठी आम्हाला संगत कोणाची करावी लागेल? संतांची. मग त्याने आमच्या जीवनाचं काय होईल? महाराज म्हणले संतन के संग लाग रे तरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. त्याच्यामुळं आम्हाला संतांची संगती एकदा का जीवनामध्ये प्राप्त झाली आमच्या जीवनाचं कल्याण होईन. आणि जर आम्हाला हे सगळं नाहीच कळलं ना, नुसती संसाराची गटोडी जर भरीत बसलो तर आमच्या जीवनाची अवस्था कशी होईल? अभंगाचं 2रं चरण. बरोबरी दुरावचे दोरे, करिता बरोबरी दुरावचे दोरे. करिता बरोबरी दुरावती दूरी, करिता बरोबरी दुरावती दूरी. करिता बरोबरी दुरावचे दोरे, करिता बरोबरी दुरावचे दोरे. करिता बरोबरी दुरावती दूरी, करिता बरोबरी दुरावती दूरी. बहुतिया पुरी वाहवते, या पुरी वाहवते, करिता बरोबरी दुरावते दोरे, करिता बरोबरी दुरावते दोरे. वावतिया पुरी वावती, वावतिया पुरी वावती, करिता बरोबरी दुरावती दूरी. दुरी 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 करिता बरोबरी दुरावती दूरी, दुरावती दूरी. महाराज म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरीन भवाची पुरी वाहावसी. म्हणून बाबा जवळ असलेला परमात्मा दूर जाण्या अगोदर सांगतो तुम्हासी, भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. जन्मवायाला गेल्याशिवाय राहत नसतो. जी गोष्ट ज्याच्याकरिता दिली त्याच्या जर उपयोगाला नाही आली तर त्याचा उपयोग होत नाही, ती गोष्ट वायाला जाती. हा माईक दिलाय, हा माईक दिलाय, या माईकनी, या पिनू दादाच्या माईकनी गोड असा आवाज दिला तर या माईकचा उपयोग नाही तर माईक वायाला. हां इथं चांगला आहे बरं का दादा तुमचा. हां या मंडप पिनू दादाने जो मंडप दिलाय, जर त्या मंडपामध्ये आज आपण नाही बसलो तर आजचा दिवस मंडपाचा हां पुन्हा असेल का इथं? उद्या याच दिवशी याच वेळेला असेल का? नसणार आहे. म्हणून जी गोष्ट ज्याच्याकरिता दिली त्याचा उपयोग त्या त्या वेळेला झाला तर
काय होत असतं, त्याचं काहीतरी फळ मिळत असतं. मग हे सगळी जर फळं या आपल्या पदरामध्ये जर पाडून घ्यायची असेल तर जगाच्या मालकाच्या नावाला लागावं लागेल. मग महाराज त्या जगाच्या मालकाचं नाव तरी कुठलं? महाराज म्हणले विठोबा रखुमाई. आज या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन म्हणजे नायकिंदे परिवारांनी केलेलं आहे. त्याचंच कारण म्हणजे अन्नपूर्णा मातेचं म्हणजे आईंचं आजींचं आज या ठिकाणी वर्षश्राद्ध आहे आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचं कारण आहे वर्षश्राद्धाचा दिवस आहे आणि नायकिंदे परिवाराच्या वतीनं सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. जाणं हे प्रत्येकाला जावं हे लागणार आहे, पण माणूस जात असताना मात्र शरीराने जात असतो. आत्मा हा अमर आहे, म्हणून अमर असलेल्या आत्म्याला आपण काय करावं लागेल तर परमार्थाची जोड द्यावी लागेल. म्हणजेच इथं केलेलं पुण्य आपल्याला बरोबर नेता येतं. म्हणून जीवन जगत असताना पुण्याची प्राप्ती कशी होईल त्याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. माझ्यासोबत आलेले आमचे सगळेच महाराज मंडळी आहेत. या ठिकाणचे सर्वच सांगवीकर ग्रामस्थ टाळकरी महाराज वृंद मंडळी माळकरी गायनाचार्य पीटी मास्तर सगळ्यांची नावं घेत बसत नाही, कारण सगळ्यांची नावं परिचित आहेत. कारण सगळी माणसंच माझी येते, जी माणसं माझी आहेत ही सगळ्यांनाच माहीत आहे. जी माणसं माझी आहेत त्याची गावासहित सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे काय सांगावं, पाठ सांगवी गाव तर सामनगाव करायचंच आहे असं म्हणतात. देवाला सुद्धा माहेरघर असतं, तसं गुरुला सुद्धा माहेरघर आहे. सगळे आम्हाला तर तिकडं त्या सांगवी नंबर 1-2 गेले का ते म्हणते सतत तुमच्या तोंडात सांगवी करायचंच नाव असतं. म्हणजे आमचं असतं का पाठ सांगवी करायचं असतं. आता सगळ्यांनाच माहिती झालंय सांगवीकर म्हणजे सामनगावकराचं माहेर आहे. उठलं की सुटलं सामनगावकराच्या तोंडामध्ये सतत सांगवीकराचं नाव असतं, म्हणून सगळ्याच्या नावाचा उल्लेख करत नाही. आणि या ठिकाणी आपण जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं म्हणजे तेच म्हणजे अन्नपूर्णा आईंचं वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. सर्वांचेच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बोलण्याच्या योगामध्ये माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द गेलेला असेल तर माझी मला परत करा, पण जे योग्य वाटलं ते जीवनामध्ये आत्मसात केल्याशिवाय राहू नका. आता याच ठिकाणी एक अभंग होईल आणि अभंग झाल्याच्या नंतर आईंच्या फोटोवरती पुष्पांजली अर्पण करायची. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावते तुकाराम.